नमस्कार. वडिलांवरून सहज चार ओळी सुचल्या, त्या तुमच्याशी शेअर कराव्याशा वाटल्या म्हणून हा एक छोटासा व्हिडिओ. बाबा असतो घरात म्हणून असते घर. बाबा असतो घरात म्हणून असते घर. बाबामुळेच त्या घराला लागत नसते संकटांची झळ. आपल्या भविष्यासाठी तो त्याचा वर्तमान गमावत असतो. आपल्या भविष्यासाठी तो त्याचा वर्तमान गमावत असतो. सांगणारे देवा बाबा असाच असतो. शॉपिंगला गेल्यावर आम्हाला हवं ते घेऊन देतो. शॉपिंगला गेल्यावर आम्हाला हवं ते घेऊन देतो. स्वतःसाठी मात्र काहीच घेत नसतो. सांगणारे देवा बाबा असाच असतो. अभ्यास कर म्हणून दटावताना राग त्याचा येत असतो. अभ्यास कर म्हणून दटावताना राग त्याचा येत असतो. पण आपल्यासारखेच खाच खळग्यांनी भरलेले जीवन आपल्या मुलाच्या वाट्याला येऊ नये हाच त्याचा उद्देश असतो. सांगणारे देवा बाबा असाच असतो. आयुष्यभर झिजतो तो आपल्यासाठी. आयुष्यभर झिजतो तो आपल्यासाठी. आठवून बघा आपण कधी काय केले त्याच्यासाठी. तो न्यायचा तसं त्याला कधी फिरायला नेलंय. बसवलंय का त्याला कधी आकाश पाळण्यामध्ये. आठवून बघा. आठव पाहू शेवटची मिठी मारली कधी. कडून मायेची पुरेपूर भूक भागते आणि बाबा असतो म्हणूनच शांत झोप लागते. तो थकतो दमतो शिंतो आणि जन्माला येतं बाळ तेव्हा बापही जन्म घेतो. सांगणारे देवा बाबा असाच असतो. धन्यवाद.